नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 8वीचा NMMS सॅट हा पेपर बघणार आहोत 2024-25चा. तर बघा ही 22 डिसेंबर 2024 रोजी ही परीक्षा झालेली आहे. तर आपण या सॅटचा पेपर पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा पहिला प्रश्न आहे. तर बघा पहिल्या प्रश्नाचं 2 हा पर्याय आहे. दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 हे आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 बघा हे उत्तर आहे. तर चौथ्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बघा हा वातावरणीय दाब उंचीनुसार वाढत जातो. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण पर्याय प्रश्न क्रमांक 4चे उत्तर बघितलेले आहे. पर्याय क्रमांक 1. तर बघा प्रश्न 5वा बघा बरोबर विधान ओळखायचं आहे. त्यातील पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 6वा तर त्याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. बघा 60°. पर्याय क्रमांक 7 तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3.2 आणि पर्याय 8 प्रश्न 8वा बघा तर त्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर बघा प्रश्न 9वा तर त्याचा पर्याय क्रमांक 2 आहे. बघा उत्तर पहिलं आणि डी, परत दुसऱ्याला बी, तिसऱ्याला बी. तर बघा प्रश्न 10वा सत्य विधान निवडायचं आहे. त्याला बघा पहिला पर्याय बरोबर आहे. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढवल्यास आणि द्रवाची घनता कमी केल्याने ते वाढते. तर बघा 10व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. 11वा प्रश्न आहे. बघा तर 11व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे 30. 12व्या प्रश्नाचं बघा पुढीलपैकी असत्य आधार तत्व कोणते, म्हणजे असत्य विधान तुम्हाला ओळखायचे आहे. तर 12व्या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 2 विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर नसते. तर बघा प्रश्न 13व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 1.8 हे उत्तर आहे. तर 14व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. बघा सोडियम कार्बोनेट. 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा चुकीची जोडी ओळखायची आहे. त्यातील बघा तिसरं सल्फर डायऑक्साईड आणि आम्लवर्षा. 16व्या प्रश्न आहे. बघा सत्य विधान. त्याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरता नायट्रिक आम्ल वापरतात. आणि 17व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 बघा उत्तर आहे कॅल्शियम कार्बोनेट. आणि 18व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. बघा कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. 19व्या प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय क्रमांक विसंगत घटक ओळखायचा आहे. तर बघा पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन क्लोराईड. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा चुकीची जोडी ओळखायची आहे. त्यातील तिसरं बघा नवसागर सोडियम हायड्रोजन क्लोरीन. तर 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा पर्याय क्रमांक 1 अधातू खनिजांचा गट कोणता तो ओळखायचा आहे. बघा पर्याय क्रमांक 1 अभ्रक, जिप्सम, हिरा आणि फेल्डस्पार. 22व्या प्रश्नाचं उत्तर बघा खालीलपैकी कॅमेऱ्याच्या फ्लॅशबल्बमध्ये खालीलपैकी कोणता घटक वापरतात. तर पर्याय क्रमांक 4 बघा मॅग्नेशियम. तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर बघा 23वा प्रश्न आहे. तर त्याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे नायट्रोजन. आणि 24वा प्रश्न आहे. बघा गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय. 24व्या प्रश्नाचे उत्तर. तर बघा 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 बोस टॉरस. तर बघा 25वा प्रश्न बघा पेशीतील हरित लवकाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा. तर बघा त्याचा पहिला पर्याय आहे
क्लॅमिडोमोनास. तर 26वा प्रश्न बघा, घटक वेगळा घटक ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 3 बघा सी. आणि 27वा प्रश्न बघा, आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणते जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्नसाखळीत शिरतात. तर पर्याय क्रमांक 1 बघा कॅडमियम आणि मर्क्युरी. 28वा प्रश्न बघा, अयोग्य जोडी ओळखायची आहे. त्यातील बघा दुसरं कार्बन मोनॉक्साईड CO आणि रक्ताच्या ऑक्सिजन धरण क्षमतेत घट. तर बघा 29वा प्रश्न आहे बघा, तर त्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे ई वर्गीय. आणि 30ला बघा, 30ला पर्याय क्रमांक 4 कर्करोग. आणि 31व्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 1 आहे बघा AB. आणि 32वा प्रश्न आहे बघा, तर 32व्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 3 अतिपरासारी. आणि 33व्या प्रश्नाला बघा पर्याय क्रमांक 1 साधारण रक्तदाब 90 ते 119 मिमी. 34व्या प्रश्नाला बघा पर्याय क्रमांक 4 पांढरा बिबट्या. 35वा प्रश्न बघा, तर पर्याय क्रमांक 2. आणि 36वा प्रश्न आहे बघा, तर त्याला पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट क्लाइव्ह. 37वा प्रश्न आहे बघा, तर 37व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 चंपारण्य सत्याग्रह. आणि 38वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 1 लॉर्ड वेव्हेल. आणि 39वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 4 हैदराबाद. तर बघा 40वा प्रश्न आहे, तर त्याला पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश आणि मेहमानगड. 41वा प्रश्न आहे बघा, तर त्याला पर्याय क्रमांक 4. 42वा प्रश्न आहे बघा, त्याला 2 पर्याय क्रमांक 2 राजर्षी शाहू महाराज. आणि 43वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. आणि 44वा प्रश्न आहे, त्याला पहिला पर्याय बघा बक्षी जगनबंधू विद्याधर. 45वा प्रश्न आहे बघा, त्याला पर्याय क्रमांक 4 विविध उत्सवाचे आयोजन. तर बघा 46वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 4. 47वा प्रश्न आहे बघा, तर त्याला पर्याय क्रमांक 2 आहे बघा एप्रिल 1927. आणि 48वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 1 अरविंद घोष. 49वा प्रश्न आहे बघा, तर त्याला पर्याय क्रमांक 3. आणि 50वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 2. आणि 51वा प्रश्न आहे, त्याला बघा पर्याय क्रमांक 1 आणि 3. त्यातील पर्याय क्रमांक 1 हा बरोबरच आहे, पण 3 पण बरोबर आहे. तर बघा 52वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 3 विसंगत असलेली काम ओळखा. निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवारांना मदत करणे. 53वा प्रश्न आहे बघा, त्याला पर्याय क्रमांक 2 जम्मू आणि काश्मीर. 54वा प्रश्न आहे बघा, त्याला पर्याय क्रमांक 4 जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते. 55वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 3 समवर्त सूची. 56वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 1 बघा चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. 57वा प्रश्न बघा, तर त्याचं 3 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे भांडवल. आणि 58वा प्रश्न आहे, त्याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे ए. पहिलाच बघा पर्याय आहे ए. आणि 59वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 3 दुपारचे 4 हा पर्याय बरोबर आहे. तर आपण 60वा प्रश्न बघूया. तर बघा 60व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे दमट हवामान. आणि 61व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे बघा 3 ए सी. 2ला ए, 3ला डी, 4ला बी. तर बघा जोड्या लावायच्या आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 62व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे चेन्नई. आणि 63व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक
3 हे उत्तर आहे. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते. 64वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 3 आहे बघा, तैगा प्रदेश. हा 7वीतला प्रश्न आलेला आहे बघा तुम्हाला. 7वीतल्या भूगोलाच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे. तर बघा 65वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, सांद्री भवन. आणि 66वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 3 बघा, पडीक क्षेत्र 7.9%. तर 67वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, सोमाली प्रवाह. आणि 68वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे, जनतेचे राहणीमान खालावते. 69वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे बघा, मान्सून व ग्रहीय वारे यांच्या. आणि 70वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 1 122. आणि 71वा प्रश्न आहे बघा, त्याचा पर्याय क्रमांक 2 120 अंश. आणि 72वा प्रश्न आहे बघा, त्याचा पर्याय क्रमांक 2 लघुकोन त्रिकोण. तर बघा 73वा प्रश्न आहे, चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात कोणत्या? तर बघा पर्याय क्रमांक 3. 73ला पर्याय क्रमांक 2 चंबूज चौकोन आहे. आणि 74ला बघा, 74ला पर्याय क्रमांक 3 आहे, कोन ABC समरूप कोन ABD. सॉरी इथं पण चुकलं बघा. 74ला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे बघा. सॉरी, आपण 73 पासून परत बघूया, उत्तरं चुकली होती जरा. बघा 73ला पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे, आयात. आणि 74ला पर्याय क्रमांक 3 बघा आहे. आणि 75ला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे बघा, 4100 रुपये. तर बघा 76वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 4. आणि 77वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 2 0.7. आणि 78वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 3. आणि 79वा प्रश्न आहे बघा, त्याला पर्याय क्रमांक 1 250. 80वा प्रश्न आहे बघा, त्याला पर्याय क्रमांक 2 343 मीटर. तर बघा 41वा प्रश्न आहे, 81वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 4 हा पर्याय आहे बघा, 28 चौरस सेंटीमीटर. आणि 82वा प्रश्न आहे, त्याला पर्याय क्रमांक 3 204. आणि 83वा प्रश्न आहे बघा, त्याला पर्याय क्रमांक 3. 84वा प्रश्न आहे बघा, त्याला पर्याय क्रमांक 4 7 बघा. आणि आपण 85वा प्रश्न बघत आहे. तरी पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. तर बघा 85वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बघा, 120. आणि 86वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 2 आहे, 1.4. 87वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 3 425. 88वा प्रश्न आहे बघा, 88व्या प्रश्नाचा उत्तर बघा, पर्याय क्रमांक 4 720. आणि 89वा प्रश्न आहे, त्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे बघा, 2705 RS म्हणजे रुपये 2705. आणि 90वा प्रश्न आहे बघा, त्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तर असा आपण आता 8वीचा पेपर बघितलेला आहे. तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. आणि परत एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.